आपण 5 सेकंद पाहणार आहे. 5 सेकंद मध्ये काय करणार, आधी आपण काय शिकलो, टॅप अँड डाई शिकलो, बरोबर आहे. टॅप अँड डाई टाईप, त्याचा यूज, मटेरियल, त्याचा प्रकार, म्हणजे काय आपण टॅप अँड डाईचे प्रकार पाहिले. आता आपण पाहणार टॅप रेंज म्हणजे काय. टॅप रेंज म्हणजे काय, टॅपला पकडण्यासाठी ज्या हँडलचा किंवा या रेंजचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात, टॅप रेंज म्हणतात. आणि टॅप रेंज म्हणजे काय नेमकं, याचा उपयोग काय कसा जातो, हँड टॅपिंग करताना टॅप पकडण्यासाठी होतो. म्हणजे काय, हँड टॅपिंग म्हणजे टॅपला हाताच्या सहाय्याने पकडण्यासाठी त्याला टॅप रेंजचा उपयोग केला जातो. हे एक प्रकारचे काय आहे, टूल आहे. काय एक प्रकारचे टूल आहे, याला काय म्हणतात, हँड टॅप रेंज असे म्हणतात. हँड टॅप रेंज असे म्हणतात. नंतर आहे टाइप्स ऑफ टॅप रेंज. टाइप्स ऑफ टॅप रेंज म्हणजे काय, आता टाइप्स ऑफ टॅप रेंज म्हणजे कोणते प्रकार येतात, तर 3 प्रकार येतात. तर कोणते, सॉलिड टॅप रेंज, ऍडजस्टेबल टॅप रेंज आणि चक टाइप टॅप रेंज. हे काय आहे, टॅप रेंजचे 3 प्रकार. म्हणजे टाइप्स ऑफ टॅप रेंज म्हणजे काय, मुख्य 3 प्रकार येतात. तर कोणते, सॉलिड टाइप, ऍडजस्टेबल आणि चेक. म्हणजे सॉलिड म्हणजे काय, फिक्स, याच्यामध्ये काय केलं ते फिक्स टाइप टॅप रेंज पकडला ते. ऍडजस्टेबल म्हणजे काय, फक्त आपला कोणत्याही साईजचा जर टॅप असतात त्याच्यामध्ये काय करतो, त्या हँडलला आपण ऍडजस्ट करून त्यामध्ये कोणत्याही साईजचा टॅप रेंज फिट करू शकतो. आणि सॉलिड मध्ये काय, फक्त त्याच साईजचा टॅप त्यामध्ये फिट करू शकतो सॉलिड मध्ये, म्हणजे ते फिक्स. आणि चेक टाइप टॅप रेंज, याला 3 टाईपचे. चेक म्हणजे जसं ड्रिल मशीनचा चेक असतो ना आपला, चेकला काय करतो आपण, ऍडजस्ट असतो, त्यासारखा चेक असतो, त्याला म्हणतात चेक टाइप टॅप रेंज. तर आता सॉलिड टाइप टॅप रेंज म्हणजे काय, टॅप रेंजचा उपयोग काय, वेगवेगळ्या साईजचे टॅप काय करण्यासाठी फिट करण्यासाठी त्याचा उपयोग करतात किंवा करतात, म्हणजे त्याला सॉलिड टाइप टॅप रेंज म्हणतात. नंतर आहे ऍडजस्टेबल. ऍडजस्टेबल टॅप रेंज म्हणजे काय, या टॅप रेंज मध्ये काय, टॅप बसवण्यासाठी 2 काय असतात, जॉ असतात. टॅप बसवण्यासाठी काय असतात, 2 जॉ असतात. आणि यामध्ये एक जॉ काय असतो, फिक्स असतो, आणि दुसरा जॉ काय असतो, मुव्हेबल असतो. म्हणजे ऍडजस्टेबल मध्ये काय असतो, एक जॉ फिक्स असतो आणि दुसरा जॉ मुव्हेबल असतो. तो मागे पुढे काय करतो, मूव्ह करता येतो, म्हणजे मागे पुढे त्याला स्लाइड करता येतं. म्हणजे ते फिरवल्यानंतर मुव्हेबल जॉ हा काय तो मागे किंवा पुढे जातो. त्यामुळे या जॉब मध्ये काय होतात, टॅप काय करतात, फिक्स केले जातात. त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल मध्ये. नंतर आहे चक टाइप टॅप रेंज. चक टाइप टॅप रेंज म्हणजे काय, जसा ड्रिल मशीनचा चेक असतो त्यासारखा तो हा चेक असतो, त्याला चेक टाइप टॅप रेंज असे म्हणतात. या टॅप रेंज मध्ये एक चेक असतो आणि या चेक मध्ये काय, टॅप फिक्स करता येतो. म्हणजे या चेक मध्ये काय करता येते, टॅप काय करता येतो आपल्याला, फिक्स करता येते कशामध्ये, चक मध्ये. नंतर आहे मेथड ऑफ हँड टॅपिंग. काय, मेथड ऑफ हँड टॅपिंग. आता मेथड ऑफ हँड टॅपिंग म्हणजे काय, आता याच्यामध्ये मेथड ऑफ हँड टॅपिंग यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पद्धत वापरून यूज करू, म्हणजे काय, हँड टॅपिंग करताना खालील गोष्टी कोणत्या लक्षात घेणे आपल्याला काय गरजेचे आहे. कोणत्या, जॉब किंवा पार्ट मध्ये साईजनुसार ड्रिल होल असणे आवश्यक आहे. म्हणजे एखादा जॉब जर केला तर त्यामध्ये जे ड्रिल होल पडू ते योग्य साईजचं असणे आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे एखादा जॉब आहे, त्यामध्ये आपण हा जॉब करतो, त्या जॉब मध्ये काय केलं आपण, ड्रिल होल पाडला, बरोबर आहे. आता हे ड्रिल होल पाडल्यानंतर ज्या लाईन मारल्या एखाद्याला रॉ म्हटलं जातं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्वतःचं काय झालं, एक ड्रिल झालं, ड्रिल मारले जाते. ड्रिल योग्य असणे गरजेचे आहे. जर ड्रिल योग्य जर नसेल तर आपला त्यामुळे टॅपिंग होईल का, नाही. कारण की आपण त्या साईजचा, त्या सूत्रानुसार त्या साईजचा काय करतो, आपण टॅप यूज करतो. नंतर आहे जॉब किंवा पार्ट्स व्हाईट मध्ये व्यवस्थित फिट असावा, किंवा तुमचा आपला जॉब किंवा व्हाईट पार्ट असेल, तुमचा एखादा मशीनचा पार्ट असो किंवा आपला जॉब असो किंवा कोणती वस्तू असो, तो व्हाईट मध्ये योग्यरित्या फिट असणे गरजेचे आहे. ते जर तिरकं फिट केलं असेल त्यामुळे आपण टॅपिंग करताना आपल्याला सुद्धा फरक पडेल. त्यामुळे त्याच्यामध्ये जे होणारे थ्रेड आहे ते सुद्धा त्या पद्धतीचे त्या होलमध्ये पडतात. नंतर टेपर टॅपला टॅप रेंज मध्ये व्यवस्थित फिट करावे. नंतर कोणता असतं, टॅप टेपर टॅप. टेपर टॅपला काय असतं, टेपर टॅपला कशामध्ये व्यवस्थित फिट करायचं, टॅप रेंज मध्ये व्यवस्थित फिट केलं गेलं पाहिजे. काय केलं पाहिजे, टेपर टॅपचा कसा असतो, टेपर टॅपचा सर्वात पहिला उपयोग केला जातो. म्हणजे सांगितलं तुम्हाला, फर्स्ट टॅप, सेकंड टॅप आणि थर्ड टॅप, त्याला टेपर टॅप होतो. पहिला टॅप होता टेपर टॅप. टेपर टॅपला काय व्यवस्थितरित्या टॅप रेंज मध्ये फिट केली पाहिजे. नंतर टॅपला ड्रिल होल मध्ये 3 ते 4 वेळा, टॅपला ड्रिल होल मध्ये किती वेळा, 3 ते 4 वेळा फिरवावे. आणि त्यानंतर टॅप रेंजला काढून टॅप स्केलच्या सहाय्याने 90 अंशामध्ये आहे का नाही ते काय करायचं, तर चेक करायचं. चेक करायचं म्हणजे टॅपला एखाद्या ड्रिल होल मध्ये जर आपण आता ड्रिल होल मध्ये जर टॅपिंग केलं, म्हणजे थ्रेड पाडले, ते पाडल्यानंतर 3 ते 4 वेळा त्याला त्याच्यामध्ये टॅपिंग करायचं. 3 ते 4 वेळा ते केल्यानंतर त्याला काढून टाकायचं आणि टॅप स्केलच्या सहाय्याने चेक करायचं. किती अंशामध्ये, 90 अंशामध्ये. टॅप स्केलच्या सहाय्याने
प्रयास केला. प्रयास करता आहे 90 अंशामध्ये काय करायचं त्याचा अँगल चेक. 90 अंशामध्ये आहे की नाही ते काय करायचं त्या प्रयास करता आहे चेक करून घ्यायचं. हे झालं. नंतर आहे चेक टॅप चेकिंग झाल्यानंतर काय करायचं त्या रेंजमध्ये व्यवस्थित बसून परत ड्रिल काय केलं ड्रिल होलमध्ये टॅपिंग करता त्या व्यक्तीला टॅपिंग करावी. म्हणजे जर चेक करून झाले व्यवस्थित जर झाले त्याला डबल टॅपला त्या रेंजमध्ये व्यवस्थित फिट करायच्या त्याच्या ड्रिल होलमध्ये अजून टॅपिंग करून घ्यायची. जर टॅप 90 अंशामध्ये टॅपिंग करत नसेल तर टॅप व्यवस्थित करून नंतरच टॅपिंग करावी. जर टॅपिंग करताना ड्रिल अँगलमध्ये जर व्यवस्थित टॅप होत नसेल तर त्याला व्यवस्थित फिट करायचा टॅप रेंजमध्ये नंतरच त्याला टॅपिंग करायचे. जर 90 अंशामध्ये होत नसेल तर काढून घ्यायचा डबल त्याला फिट करायचं डबल 90 अंशाच्या याच्यामध्ये त्याला टॅपिंग करून घ्यायचे. इत्यादी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे धातू आणि लुब्रिकंट. धातू म्हणजे मेटल आणि लुब्रिकंट म्हणजे कोणत्या धातूसाठी कोणतं लुब्रिकंट वापरायचं. कोणत्या धातूसाठी स्टील मेटल. स्टील मेटलसाठी ऑइल लॉर्ड ऑइल. स्टील मेटलसाठी कोणतं ऑइल लॉर्ड ऑइल. त्याच्यानंतर अॅल्युमिनियम मेटलसाठी केरोसिन ऑइल. त्यासाठी अॅल्युमिनियम मेटलसाठी केरोसिन ऑइल. नंतर कास्ट आयर्नसाठी कोणतेही ऑइल नाही. कास्ट आयर्नसाठी कुठल्या प्रकारचं ऑइल वापरायचं नाही. आणि ब्रास मेटलसाठी सुद्धा कोणतेही ऑइल वापरणे गरजेचे नाही. कशासाठी टॅपिंग करत असताना झालं. नंतर आहे ब्लाइंड होल टॅपिंग. नंतर काय आहे ब्लाइंड होल टॅपिंग. नंतर आहे ब्लाइंड होल टॅपिंग. ब्लाइंड होल टॅपिंग. आता ब्लाइंड होल टॅपिंग म्हणजे काय. ब्लाइंड होल म्हणजे न दिसणारे होल. ब्लाइंड होल म्हणजे न दिसणारे होल. म्हणजे टॅपिंग करताना खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. ब्लाइंड होल म्हणजे न दिसणारे होल. ब्लाइंड होल म्हणजे न दिसणारे होल. त्याच्यामध्ये टॅपिंग करताना खालील गोष्टी कोणत्या लक्षात घेणे गरजेचं. आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. ब्लाइंड होल म्हणजे टॅपिंग करत असताना थोड्या वेळाने टॅप बाहेर घेणे आवश्यक आहे. त्यामुळे होलमध्ये फाटलेला काय चुरा बाहेर निघेल आणि होलला कसे काय थ्रेड पडले हे काय करता येईल आपल्याला पाण्याची गरज आहे म्हणजे पाहता येईल. किंवा काय ब्लाइंड होल म्हणजे काय ब्लाइंड होल म्हणजे काय न दिसणारे होल. त्याच्यामध्ये टॅपिंग करत असताना वारंवार काय करता आपल्याला टॅप बाहेर करणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे जो कट झालेला रॉ मटेरियल राहील किंवा चिप्स राहील तो चुरा राहील बारीक त्याच्यामध्ये पडलेला असतो तो आपल्याला बाहेर काढता येईल साफ करून. आणि नंतर कशा प्रकारे साफ झाला हे आपल्याला त्यामध्ये दिसेल. समजलं. म्हणजे थ्रेड कुठल्या प्रकारे पडत आहे व्यवस्थित पडत आहे की नाही ते चेक करता येईल. त्याच्यानंतर आहे ब्लाइंड होल टॅपिंग करताना ड्रिल होलची खोली. ब्लाइंड होल टॅपिंग करताना काय आहे ड्रिल होलची खोली वारंवार पाहिली पाहिजे नाहीतर त्या फुटण्याची शक्यता असते. म्हणजे ब्लाइंड होल म्हणजे टॅपिंग करताना काय करायचं ड्रिल होलची खोली वारंवार पाहणे गरजेचे आहे. का वारंवार पाहण्याचे गरजेचे आहे. आपण याच्यामध्ये टॅपिंग करत राहिलो नुसतं तर त्याच्यामध्ये टॅप फुटण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर ब्लाइंड होल टॅपिंग करताना बॉटमिंग टॅपचा वापर करावा. त्यामुळे टॅपिंग चांगली होईल. ब्लाइंड होल मध्ये टॅपिंग करत असताना कोणत्या टॅपचा बॉटमिंग टॅप. पहिला कोणता टेपर टॅप नंतर असतो मीडियम टॅप आणि तिसरा असतो बॉटमिंग टॅप. म्हणजे बरोबर आहे. त्या ब्लाइंड होल मध्ये बॉटमिंग टॅपचा वापर करावा. त्यामुळे काय होते त्याच्यामुळे टॅपिंग चांगल्या प्रकारे होते. ब्लाइंड होल म्हणजे काय आता ह्या जॉबमध्ये काय केलं आपण त्या जॉबमध्ये ड्रिल पूर्ण आरपार मारलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे वरपासून तर खालच्या टोकापासून याच्यामध्ये ड्रिल होल मारलेला. बरोबर आहे. आपल्याला ह्या जॉबमध्ये काय दिसते वरून जर पाहिलं तर ड्रिल खालून दिसते. बरोबर आहे. पण ब्लाइंड होल मध्ये काय एखाद्या जॉबवर अर्ध्यापर्यंत एवढ्या याच्यामध्ये अर्ध्या ड्रिलपर्यंत काय ड्रिल केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला हे जे ड्रिल पाडलेलं आहे आपल्याला आता हे ड्रिल पूर्ण दिसत आहे काय एकाच आधी दिसते काय तुम्ही दिसता नाही फक्त एक साईड दिसते. या जॉबमध्ये पूर्ण दिसते. म्हणून मग या ब्लाइंड होल म्हणजे जे काय न दिसणारे होल. म्हणजे ब्लाइंड होल म्हणजे काय आहे न दिसणारे होल. म्हणजे याच्यामध्ये ड्रिल मारल्यानंतर आपण ड्रिल होल हे न दिसणारे म्हणजे दुसऱ्या साईड आपल्याला दिसेल का नाही अर्ध्यापर्यंत दिसेल. अशा ब्लाइंड होल मध्ये जेव्हा टॅपिंग करू तेव्हा टॅप काय टॅपिंग करत असताना टॅप हा वारंवार बाहेर काढणे गरजेचे असते. त्याच्यामध्ये जो कट झालेलं मटेरियल असते ते आतमध्ये पडते. ते कशाच्या सहाय्याने आपण साफ करू. बरोबर आहे. तेच साफ करता येते. त्याला व्यवस्थितरित्या थ्रेड झाले की नाही ते चेक करता येते आपल्याला जर ते झालेलं असेल. आणि ते करत असताना ब्लाइंड होल मध्ये बॉटमिंग टॅपचा कोणत्या बॉटमिंग टॅपचा काय करायचा वापर करणे गरजेचे
आहे त्याच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये सेट करता येते त्याच्यामध्ये ब्लाइंड होलमध्ये. नंतर आहे ब्लाइंड होल करताना इत्यादी गोष्टी काय त्याच्यामध्ये करणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये ब्लाइंड होल. बरोबर आहे. नंतर केसेस फॉर ब्रेकेज ऑफ टॅप. केसेस फॉर ब्रेकेज ऑफ टॅप म्हणजे काय? केसेस फॉर ब्रेकेज ऑफ टॅप म्हणजे काय टॅप तुटण्याची कारणे. टॅप तुटण्याची कारणे काय? टॅप तुटण्याची कोणकोणती कारणे आहे? तर टॅप तुटण्याची कोणकोणती आहे? टॅप साईज पेक्षा लहान ड्रिल होल काय असे असल्यास म्हणजे टॅप का तुटते म्हणजे का? कारण जर टॅपपेक्षा जर ड्रिल होल लहान असलं म्हणजे हे जे ड्रिल होल पाडलेलं आहे हे ड्रिल होल टॅपपेक्षा जर लहान साईजचं जर असलं तर काय ते टॅप तुटू शकते. कारण की लहान ड्रिल असतात त्याच्यामुळे मोठं ओव्हर साईजचा टॅप होतात. बसून का म्हणजे आपण त्याच्यामध्ये जास्त फोर्स किंवा प्रेशर देण्याचे बघू. यावेळी त्याला टॅपला काय थ्रेड असल्यामुळे त्याच्यामध्ये थ्रेड होण्यात होईल. म्हणजे काही वेळापर्यंत किंवा काही अंतरापर्यंत त्याच्यामध्ये थ्रेड होईल आणि ते पूर्ण हटके आणि ते जे जाम झाले काय होते टॅप तुटण्याची शक्यता असते. म्हणजे टॅपपेक्षा ड्रिल होल लहान असते. त्याच्यानंतर हे टॅपिंगसाठी असणारे होल टेपर असल्या. टॅपिंगसाठी जे आपण होल पाडतो आता हे टॅप मारायचे ह्याहून जे टॅप करायचे आहे हे जर होल आपलं काय असतं सरळच नसल आणि टेपर जर असेल तर काय होईल त्यामुळे सुद्धा टॅप तुटू शकते. म्हणजे टॅपसाठी जे ड्रिल होल पाडतो ते सरळ असणे गरजेचे आवश्यक आहे. त्याच्यानंतर टॅपिंग करताना टॅपवर जादा जोर दिल्यास नंतर टॅपिंग करताना टॅपवर काय करायचं जास्त जोर दिला म्हणजे टॅपिंग करत असताना टॅपवर काय करायचं जास्त जर प्रेशर दिलं तर ते सुद्धा टॅप तुटू शकते. नंतर टॅपिंग करतेवेळी लहान किंवा मोठ्या टॅप लेन्सचा वापर करावा. टॅपिंग करताना काय आहे लहान किंवा मोठ्या टॅप लेन्सचा म्हणजे हाताच्या साईडला टॅपिंग करत असेल लहान किंवा मोठ्या टॅप लेन्सचा म्हणजे कामाच्या आवश्यकता त्या करायचा टॅप लेन्सचा वापर करणे गरजेचे आहे. नंतर टॅपचे थ्रेड बाद झाल्यास नंतर काय होते टॅपचे जर थ्रेड बाद झाले असेल तर सुद्धा टॅप तुटू शकते. कारण की त्याने थ्रेड नसले तर उंची प्रेशर दिलं तर ते थ्रेड होईल का नाही त्याने सुद्धा टॅप तुटू शकते म्हणजे त्याच्यामध्ये जाम होईल. नंतर जॉबला व्हाईसमध्ये व्यवस्थित न फिट केला जर तुमचा जॉब असेल आपला वर्क पीस आता व्हाईसमध्ये जर व्यवस्थित फिट केला नाही तर तरी सुद्धा टॅप तुटू शकते. त्याच्यानंतर टॅपिंग करते वेळी टॅपला थोड्या वेळाने ड्रिल होल मधून काय बाहेर न काढल्यास म्हणजे टॅपला टॅपिंग करताना काय नेहमी किंवा वारंवार ड्रिल होलला बाहेर न काढल्यास काय टॅप तुटू शकते. नंतर टॅपिंग करते वेळी काय लुब्रिकेंटचा वापर न केला म्हणजे टॅपिंग करते वेळी काय लुब्रिकेंटचा जर तुम्ही वापर नाही केला सुद्धा न केला तरी टॅप तुटू शकते. कारण लुब्रिकेंटचा उपयोग काय करतो आपण कारण की टॅपिंग करताना जे थ्रेड पडतात आपल्या जॉबला जे बाजूला काय पडतात थ्रेड पडतात तर थ्रेड काय ते चांगल्या व्यवस्थितरित्या पडले पाहिजे. त्या थ्रेडला धारदार टोका आले पाहिजे. जर त्याच्यामध्ये जर लुब्रिकेंटचा वापर केला नाही आणि काय ते मटेरियल कट असताना म्हणजे टॅप आणि जॉब याच्यामध्ये काय ते घर्षण होते. ते घर्षण झाल्यामुळे काय तो गरम होते आणि त्यामुळे काय ते टॅप तुटण्याची शक्यता असते. नंतर टॅपिंग करतेवेळी टॅप 3 सेटमध्ये क्रमानुसार काय वापर करावा. टॅपिंग करताना टॅपचा काय 3 क्रमानुसार वापर करावा. टॅपिंग करताना टॅप किती प्रकारचे आपण तुम्हाला कालच सांगितलं कालच्या चॅप्टरमध्ये सांगितलं बरोबर आहे. टॅप आणि डायिंगच्या टॅपचा उपयोग करताना टॅप हे 3 प्रकारचे वापरायचे. कोणकोणते टॅप एक फर्स्ट टॅप सेकंड टॅप थर्ड टॅप म्हणजे या प्रकारे रिलेशन आहे ते सांगतो. फर्स्ट सेकंड थर्ड टॅप. पहिला टॅपचं नाव काय आहे टेपर टॅप. दुसरा मीडियम टॅप. पहिला टॅप टेपर टॅप दुसरा मीडियम टॅप नंतर तिसरा बॉटमिंग टॅप. म्हणजे टॅपचा वापर करताना या क्रमानुसारच वापर करायचा. फर्स्ट टॅप सेकंड टॅप थर्ड टॅप टेपर टॅप मीडियम टॅप आणि बॉटमिंग टॅप या प्रकारे टेपर टॅपचा वापर करायचा. जर तुम्ही टेपर टॅपचा वापर न करता मीडियम टॅपचा केला किंवा बॉटमिंग टॅपचा केला तर त्यामुळे तुमचे टॅप सुद्धा तुटू शकते. म्हणजे टॅपिंग करताना टॅप हे क्रमानुसारच व्यवस्थितरित्या वापरले गेले पाहिजे. त्याच्यानंतर मेथड ऑफ रिमूव्हिंग ब्रेकआउट. नंतर आहे मेथड ऑफ रिमूव्हिंग ब्रेकआउट टॅप म्हणजे काय तुटलेले टॅप बाहेर काढण्याची पद्धत. आता काय केलं टॅप कशा प्रकारे केले पाहिजे कुठल्या प्रकारे केले पाहिजे कोणत्या पद्धतीने केले पाहिजे त्याची काळजी कशी घ्याल हे बघितलं. आता बघणार आहे आपण तुटलेले टॅप म्हणजे ड्रिल होलमध्ये काय टॅपिंग करत असताना किंवा एखाद्या मशीनवर किंवा वस्तूवर टॅपिंग करत असताना जर ते टॅप तुटले तर ते तुटलेले टॅप कशा प्रकारे बाहेर काढाल आता आपण ते बघू. ठीक आहे. टॅपिंग करते वेळी जॉब किंवा ड्रिल होल
हे काय टॅप फुटला तर खालील मेथडने आपल्याला बाहेर काढायचं. कोणत्या पद्धतीने? खालील पद्धतीने. जर ड्रिल होलमध्ये किंवा जॉबमध्ये किंवा मशीन पार्टमध्ये जर टॅप फुटला तर आपल्याला खालील पद्धतीने आपण काढू शकतो. कोणकोणत्या? जॉबच्या पृष्ठभागावर टॅप थोडा जरी दिसत असेल तर, पकडीमध्ये काय आहे वसायच्या असेल तर पकडीच्या सहाय्याने थोडा फिरून बाहेर काढावा. म्हणजे काय? टॅप जर ड्रिल होलमध्ये जर आता समजा त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे? टॅपिंग करत आहे. या होलमध्ये आपण टॅपिंग करत आहे, बरोबर आहे. टॅपिंग करत असताना याच्यामध्ये जर टॅप फुटला, बरोबर आहे, याच्यामध्ये जर टॅप फुटला आणि तो जर टॅप थोडा प्रमाणात जर आपल्याला ह्या ड्रिल होलच्या बाहेर म्हणजे ह्या जॉबच्या किंवा ड्रिल होलच्या बाहेर जर दिसत असत तर पकडच्या सहाय्याने पकडच्या सहाय्याने पकड म्हणजे प्लायरच्या सहाय्याने काय करायचा? तो प्लायरच्या सहाय्याने इथे पकडायचा आणि त्याला हळूहळू फिरवून बाहेर काढायचा. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत, त्याला आपण काय करतो? पकड म्हणजे प्लायरच्या सहाय्याने काय करू शकतो? त्याला पकडून त्याला फिरवून बाहेर काढू शकतो. ही झाली एक पद्धत. नंतर दुसऱ्या पद्धत म्हणजे काय? जॉब ड्रिल होलमध्ये आतच टॅप फुटला असेल तर त्यावर पंच ठेवून हातोड्याच्या सहाय्याने किंवा हॅमरच्या सहाय्याने ठोकून त्याला बाहेर काढतात. म्हणजे जर हा टॅप टॅपिंग करता जर आतमध्ये तुटला म्हणजे या ड्रिल होलच्या आतमध्ये जर तुटला, बरोबर आहे, या ड्रिल होलच्या आतमध्ये जर तुटला टॅपिंग करता तर काय होईल? आपल्याला काढता येईल का? नाही. वरतो होता आपण कशाच्या सहाय्याने? प्लायरच्या सहाय्याने पकडून त्याला फिरून बाहेर काढला. पण आता ड्रिल होलच्या जर आत म्हणजे टॅप जर तुटला तर कशाने काढाल? त्यावर पंच ठेवायचा. काय ठेवायचा? पंच ठेवायचा. पंच ठेवून त्याच्यावर हॅमरच्या सहाय्याने हॅमरिंग करायचे आणि त्याला बाहेर काढायचे. या पद्धतीने सुद्धा आपण त्याला टॅपला काढू शकतो. नंतर ज्यावेळी वरील दोन्ही पद्धतीचा वापर करून ड्रिल होलमधील टॅप बाहेर काढता येत नसेल तर स्टँड एक्सटर्नल स्टड या पद्धतीचा वापर करून काय करायचा? ते टॅप बाहेर काढावा. जर काय करायचं? ह्या दोन्ही पद्धतीचा म्हणजे ड्रिल होलच्या वर टॅप फुटला असेल तर त्याला पकड किंवा कागदाने फिरून काढू शकतो, किंवा ड्रिल होलच्या आतमध्ये टॅप फुटला असेल तर पंच त्याच्यावर पंच ठेवून त्याला हॅमरिंग करून आपण काढू शकतो. आणि या दोन्ही पद्धतीने जरी काढता येत नसेल, या दोन्ही पद्धतीचा जरी वापर करून सुद्धा जरी आपल्याला टॅप बाहेर काढता नसेल येत तर मग काय? स्टड एक्सटर्नल पद्धतीचा उपयोग करून टॅप काय करायचा? बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे या पद्धतीमध्ये तुटलेल्या टॅपमध्ये एक ड्रिल होल मारून त्यामध्ये काय टॅपिंग करावे आणि त्या होलमध्ये दुसऱ्या टॅप बसवून तुटलेला टॅप काय आपल्याला बाहेर काढता येईल. म्हणजे काय करता येईल? टॅप एक्सटर्नल म्हणजे काय होईल? स्टँड एक्सटर्नल म्हणजे काय? वरतो होता आपण प्लायरच्या काढला, आतमध्ये होता ते पंच आणि हॅमरिंग करून काढला, बरोबर आहे. हे काढल्यानंतर काय आपण त्याच्यामध्ये काय करतो? आपण नंतर तिसरी पद्धत काय? वरील असला आणि आतमध्ये असला तरी काढता जर येत नसल तर काय करू? आपण त्याच्यामध्ये एक ड्रिल होल मारू. त्यामध्ये काय करू? लहान साईजचं म्हणजे जे समजा 10 mm जर ड्रिल मारलं असेल, किती? 10 mm. जर आपण 10 mm हे ड्रिल मारलेलं आधीचं जे ड्रिल होतं किती मारलेलं होतं आपण? 10 mm. त्याच्यामध्ये आपण टॅपिंग केला, बरोबर आहे. टॅप केल्यानंतर समजा 10.5 किंवा 10.5चा कितीचा? 10.5 mm आपण काय वापरला? टॅप वापरला होता. तो टॅप आतमध्ये जर तुटला असेल, दोन्ही पद्धतीने काढता येत नाही, तर काय करायचं? त्याच्यामध्ये 9 mm किंवा 8 mm कितीचा? 8 mm त्याच्यामध्ये ड्रिल मारायचं आतमध्ये. त्या ड्रिल होलमध्ये 8 mm त्याच्या एक ड्रिल मारायचं किंवा 7 mm 8 किंवा 7 mm ड्रिल मारून त्याच्यामध्ये त्या साईजचा टॅपिंग करायचं. त्याच्यामध्ये टॅपिंग करायचं आणि त्याच्यामध्ये टॅप फिट करून त्याला बाहेर काढून घ्यायचं. म्हणजे या पद्धतीने सुद्धा आपल्याला काय करता येईल? टॅप बाहेर काढायचं. म्हणजे दोन्ही पद्धतीने काढल्यानंतर ही तिसरी पद्धत वापरायची. त्याच्यामध्ये एक अजून ड्रिल करायचं, त्याच्यामध्ये टॅपिंग करायचं आणि त्याला स्टड एक्सटर्नलच्या सहाय्याने बाहेर काढून घ्यायचं. त्याचा बुरका होऊन जातो. त्याच्यामध्ये आता टॅप आहे समजा 10 mm ड्रिल आहे, बरोबर आहे. त्याच्या 10 mm ड्रिल मारलेलं होतं, त्यामध्ये आपला स्टड टॅप फिट केलेला होता. टॅप आतमध्ये तुटला तो निघल काय? दोन्ही पद्धतीने काढून पाहिला आपण. प्लायरच्या सहाय्याने पंचिंग करून काढला तरी निघत नाहीये, तरी तो फिट आहे. तर मग काय करायचं? त्याच्यामध्ये 8 किंवा 7 mm ड्रिल मारायचं. त्या कशावर? त्या रिमरला. सर त्या बीडच्या याच्यात अटकलं, बीड मध्ये अडकलं तर त्याचे जे बीड अडकलं आतमध्ये म्हणजे जे ते आपलं त्याचं बेरेन असते का ट्रॅक्टरचे ब्रेक नियंत्रण, त्याच्यात अटकलं. त्याच्यामध्ये अटकलं तरी एक ड्रिल मारायचं. त्याच्यामध्ये लहान साईजचं छोट्या साईजचं ड्रिल मारायचं. त्याच्यामध्ये स्टड लहान साईजचं ड्रिल मारून त्याच्यामध्ये काय करायचं? त्याला टॅपिंग करायचं. नंतर त्याच्यामध्ये स्टड टाकून त्याला
बाहेर कळवणे ते वेल्डिंग मारून पण किंवा आणि हे झालं. आणि चौथी पद्धत आता जनरली आपण सर्वसाधारण आपण लॉजिक म्हणजे आपण जनरल आपल्या डोक्याने नवीन पद्धत लावतो. ही स्टँडर्ड इंजिनिअरिंग पद्धत. त्यानंतर आपण कोणती पद्धत लावतो? वेल्डिंग करून. वेल्डिंगचा डाग मारतो त्याच्यामध्ये. किंवा आता वर्तन जसं तुम्हाला दाखवला होता. हा जो वर्तन मी तुम्हाला काय दाखवला होता? थोडा इथे वर्क उकेला स्टार्ट होता बरोबर आहे. याला काय करतो? त्याला पकडता येत नाही ते टॅपेजमध्ये तयार झाले. त्याला आपण काय करतो? एखादा रॉड याच्यावर रॉड किंवा नट किंवा बोल्ट यावर असा ठेवून आता समजा बोल्ट आहे का? हा बोल्ट याच्यामध्ये ठेवून दिला. वेल्डिंगच्या सगळ्याने दोन टाके मारले आणि स्पॅनरच्या सगळ्याने फिरून त्याला कळवून देतो. त्याने कळू शकतो. किंवा हे आतमध्ये जर तुटला असेल काय आतमध्ये जर आतमध्ये हा तुटला असेल आतमध्ये सुद्धा एखादा वेल्डिंग ठेवून त्याला एखादा स्टड ठेवून त्याला टाका मारून तरी सुद्धा आपण त्याला कळू शकतो. किंवा त्याला भरून असं त्याला वरचं वरपर्यंत भरलं वरतानंतर त्याला फोटो वेल्डिंग केलं आणि काढलं. या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो? त्याला टॅपला कुठल्या टॅपला बाहेर काढू शकतो. ठीक आहे. या पद्धतीने नंतर आहे सेम इम्पॉर्टंट इज रिलेटेड टू टॅप. सेम इम्पॉर्टंट इज रिलेटेड टू टॅप म्हणजे काय? तर टॅप संबंधी काही महत्वाच्या सूचना. टॅप संबंधी काय आहे? काही महत्वाच्या सूचना आहे. ते कोणत्या सूचना आहे टॅप संबंधी महत्वाच्या? सर्वसाधारण एक सेटमध्ये 3 टॅप असतात. सर्वसाधारण काय असतात? एका सेटमध्ये किती टॅप मिळतात? 3 टॅप. कोणते? टेपर टॅप, मीडियम टॅप आणि बॉटमिंग टॅप. म्हणजे फर्स्ट टॅप, सेकंड टॅप आणि थर्ड टॅप. या प्रकारे 3 टॅप मिळतात. परंतु बीए टॅपमध्ये टॅप सेटमध्ये काय असतात? 2 टॅप असतात. बीए टॅप सेटमध्ये काय असतात? 2 टॅप असतात फक्त. बीए म्हणजे ब्रिटिश असोसिएशन. बीए म्हणजे काय? ब्रिटिश असोसिएशन. बीए म्हणजे ब्रिटिश असोसिएशन. या टॅप सेटमध्ये काय सर्वसाधारण फक्त किती टॅप असतात? 2 टॅप असतात. त्याच्यामध्ये फक्त 2 टॅप असतात बीए असोसिएशन ब्रिटिश असोसिएशन मध्ये. नंतर टॅप होल बरोबर मापात झाले किंवा नाही हे तपासण्यासाठी काय आता प्लग थ्रेड गेजचा वापर केला जातो. टॅप होल किंवा टॅप एखाद्या होलमध्ये जर टॅपिंग